जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले। यानंतर सुनील केदार यांची प्रकृती खराब झाल्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। शुक्रवारी उशिरा निकाल आल्यानं त्यांना जामीन मिळू शकला नाही। आज 3 दिवसांच्या सुट्टीनंतर न्यायालय उघडताच जामीन अर्ज करण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना आज दिलासा मिळतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। तसंच केदार यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांचं क्रिएटाईन वाढल्यामुळे ताप आलेला होता, त्यामुळे डॉक्टर यांनी सुचवलेल्या तपासण्या पुढे ढकलण्यात आल्या। गिरीश महाजनांनी मनोज जरांगे आणि भुजबळ यांना सल्ला दिलाय। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामधल्या वादामुळे ओबीसी मराठा समाजामध्ये दुफळी निर्माण होतीये, त्यामुळे सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने अशी खालच्या पातळीवरील टीका योग्य नाही। दोघांनी कुठेतरी थांबलं पाहिजे असा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका टाळण्याचा सल्ला सुद्धा यावेळी महाजन यांनी जरांगेंना दिलाय। महाजनांच्या वक्तव्यावर जरांगे आणि भुजबळ काय प्रतिक्रिया देणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। मनोज जरांगे पाटील यांचं 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये वादळ धडकणार आहे आणि या आंदोलनाच्या नियोजनासाठी आज मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र देणार आहेत। मराठा क्रांती मोर्चाचे वीरेंद्र पवार यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषण जाहीर केलंय। त्यांच्या उपोषणासाठी मराठा क्रांती मोर्चाने आता तयारी सुरू केली आहे। बाहेरून मुंबईमध्ये येणाऱ्या मराठा बांधवांची राहण्याची व्यवस्था कुठे करायची अशा पद्धतीचे अनेक मुद्दे सध्या या पत्रामध्ये दिलेले आहेत। दक्षिण ते उत्तर अशी भारत जोडो यात्रा पूर्ण झाल्यानंतर आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। पूर्वेकडून पश्चिमेकडे असा मार्ग असणाऱ्या या यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी या सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे पक्षामध्ये चैतन्य निर्माण झालं आणि त्याचा परिणाम म्हणून कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालंय आणि त्यामुळे आता पूर्व ते पश्चिम अशी भारत जोडो यात्रा काढावी असा सूर काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये व्यक्त झाला होता। आज देशभरामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होतीये। कोल्हापुरातील नरसिंहवाडीमध्ये दत्ताच्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय। दत्त जयंतीच्या निमित्ताने नरसिंहवाडीमधील दत्त मंदिरामध्ये पहाटे 4 वाजता काकड आरती पार पडली आहे। सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये मंदिरामध्ये पंचामृत अभिषेक संपन्न होणार आहे। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्ताच्या मुख्य चरण कमलावरती महापूजा आणि जन्मकाळ सोहळा सुद्धा संपन्न होईल। जयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन या मंदिरामध्ये पार पडेल। देशभरातील महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान असलेल्या नंदुरबारमधील सारंगखेडातील एकमुखी दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होताना दिसतोय। दत्त जयंतीच्या उत्सवाची सुरुवात ही नगर प्रदक्षिणेच्या माध्यमातून झाली आहे। मंत्र उच्चाराने या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि 15 दिवस देशभरातील भाविक या ठिकाणी एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी हजेरी लावतात। पहाटे मोठ्या उत्साहामध्ये दत्तांची पालखी सुद्धा निघाली। आजपासून सारंगखेडाच्या यात्रा उत्सवाला सुद्धा सुरुवात होती आहे। ब्राह्मोस समुद्री क्षेपणास्त्र पाणबुडी याच्या विरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी INS इम्फाळ ही मुंबईमध्ये नौदलाच्या ताफ्यामध्ये सामील होणार आहे। INS इम्फाळ स्वदेशी बनावटीचं स्टेल्थ गाइडेड मिसाईल नाशक असून ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे। INS इम्फाळचा 30 नॉट्स म्हणजे 56 किलोमीटर प्रति तास इतका वेग आहे। तर INS इम्फाळ पश्चिम नौदल कमांडमध्ये असणार असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये आज हा उद्घाटनाचा समारंभ पार पडेल। यासाठी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड इथे मोठी तयारी सुरू झाली आहे। मिरज रेल्वे स्थानकामध्ये यार्ड नूतनीकरण आणि दुहेरीकरणाच्या कामासाठी झालेल्या मेगा ब्लॉकचा मोठा परिणाम हा कोल्हापूर मिरज मार्गावरील रेल्वे सेवेवरती होतोय। या कामासाठी 8 एक्सप्रेस 26 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीमध्ये रद्द करण्यात आल्या आहेत। कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस बेळगावमधून तर कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यामधून सुटणार आहे। सुट्ट्यांचा कालावधी असताना कोल्हापुरामधून सुटणाऱ्या गाड्या रद्द केल्यामुळे तसेच काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहामध्ये लाल कांद्याला सरासरी 3360 रुपये दर मिळाला होता। मात्र किरकोळ बाजारामध्ये कांद्याचा दर वाढताच केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि बाजारामध्ये कांद्याचा दर कोसळला।
सोमवारी लाल कांदा 1,600 रुपये दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आल्याचं बघायला मिळालं। जवळपास 18 दिवसांमध्ये कांदा हा निम्म्याहून अधिक दराने कोसळला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ होती आहे। किलोला असलेला 33 रुपयांचा दर आता थेट 16 रुपयांपर्यंत खाली आलाय। निर्यात बंदी जाहीर झाली आणि भावाला ग्रहण लागलं आणि त्यानंतर भाव हे गडगडताना दिसतायत। कापसाला दर मिळत नसल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रमक झाले। दर्यापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी शेतातील कापूस घेऊन जाणारा ट्रॅक्टर आडवा केलाय। शेतकऱ्याने ट्रॅक्टर आडवा केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती। कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडले आहेत। कापसाचे भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांवरती कवडी मोल दरामध्ये कापूस विक्री करण्याची वेळ आली आहे। या विक्रीमधून कपाशी लागवडीवरती झालेला खर्च सुद्धा निघत नाहीये, त्यामुळे आर्थिक कोंडी होतीये। यंदा पावसाने दगाफटका केल्यामुळे कपाशीची वाढ सुद्धा खुंटलेली बघायला मिळाली आहे। नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात आली आहे। या हंगामातील 10,000 हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली। मात्र पपईला मिळणारा भाव कमी असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे। तर दुसरीकडे पपईला अवघ्या 4 रुपये किलोचा दर मिळतोय, त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांनी पपईची तोडणी बंद केली होती, परंतु व्यापाऱ्यांकडून आता 1 रुपया वाढवून दिला असून आता पपईला 5 रुपये किलो इतका दर दिला जातोय। 5 रुपये किलो दर सुद्धा शेतकऱ्यांना परवडणारा नाही आहे। शेतकऱ्यांना किमान 10 ते 12 रुपये प्रति किलो असा भाव मिळण्याची अपेक्षा आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील शेकडो झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये सर्वसामान्यांची बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक होत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केलाय। बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात नसेल तर SRA प्राधिकरण हवंच कशाला, त्याला टाळं ठोकणार का असा संतप्त सवाल करत राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरण्यात आलाय। भांडूप, घाटकोपर आणि कुर्ला इथल्या 8 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये साईनाथ कॉर्पोरेशन या बांधकाम व्यावसायिकांकडून प्रकल्पांमध्ये फसवणूक झालेल्या अनेक रहिवाशांनी आता न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। राज्यामध्ये कोरोनाचे नवे 28 रुग्ण सापडले असून त्यातील मुंबईमध्ये 13 तर ठाण्यामध्ये 8 रुग्ण आढळले आहेत। सोमवारी 13 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचं आरोग्य विभागाने सांगितलंय। पुणे मनपा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मनपामध्ये प्रत्येकी 1 रुग्ण, बीडमध्ये 3 रुग्ण सापडले। राज्यामध्ये 153 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 142 रुग्ण हे गृह विलगीकरणामध्ये आहेत। 11 रुग्ण हे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। मुंबईमध्ये 13 रुग्ण सापडले आहेत। रुग्णालयामध्ये 3 रुग्ण हे दाखल झालेले असून मुंबईमध्ये कोविड रुग्णांसाठी एकूण 4,215 बेड्स हे राखीव ठेवले गेले। सध्या 76 सक्रिय रुग्ण दिसत आहेत। कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आणि यावेळी कोरोनाचा नवीन उपप्रकार JN.1 हा व्हेरियंटमुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणून गेले आहेत। भारतामध्ये JN.1 बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे। सातत्याने देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये JN.1 बाधित रुग्ण सापडत आहेत। दरम्यान कर्नाटकामध्ये सोमवारी 34 नव्या JN.1 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तसंच 3 रुग्णांचा मृत्यू झाला। दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या शेजारी असलेल्या केरळमध्ये कोरोनाचा विस्फोट झालेला आहे। केरळमध्ये दररोज शेकडो कोरोनाबाधित रुग्ण सापडतात। सोमवारी राज्यामध्ये 115 नवीन रुग्ण सापडले आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचं प्रमाण वाढताना दिसतंय। लस विकसित झाल्यास डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होऊ शकते। त्यासाठी BJ वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्या संयुक्त प्रकल्पाच्या माध्यमातून लसीवरील संशोधनाला आता सुरुवात झालेली आहे। सध्या डेंग्यूवरील लस अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध आहे, परंतु जिनोम्स वेगळे असल्यामुळे ती लस भारतामध्ये उपयुक्त ठरत नाही। आधी एखाद्या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग झाला असेल तर त्यातच डेंग्यूचा संसर्ग झाला तर धोका अधिकच वाढताना दिसतोय। मुंबईमध्ये दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होऊ लागली आहे। कुलाब्यासह माझगाव, वरळी परिसरामध्ये सोमवारी वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे। हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 200च्या पार गेल्यामुळे हवा घातक ठरली आहे। दक्षिण मुंबईतील कुलाबा भागामध्ये सलग 2 दिवस AQIने 200च्या पार मजल मारली आहे। सोमवारचा AQI हा सर्वाधिक राहिला। सोमवारी कुलाब्याच्या पाठोपाठ माझगाव आणि वरळीचा AQI सुद्धा वाढला। कुलाबा, पूर्व उपनगरातील सायन आणि विलेपार्ले तसंच BKC आणि छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, अंधेरी इथल्या हवा प्रदूषणाचा स्तर आणखी खालावण्याच्या मार्गावर आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाने सप्टेंबर महिन्यामध्ये 5,311 घरांची सोडत काढली होती। ही सोडत सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यामध्ये पार पडणार होती, पण अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे अर्जासाठीचा कालावधी वाढवल्याने सोडत पुढे ढकलण्यात आली आहे। त्यानंतर 13 डिसेंबरला ही सोडत पार पडली जाणार असल्याचं निश्चित केलं, मात्र प्रशासकीय कारणं देत ही सोडत पुन्हा एकदा पुढे ढकलली।
पण अद्यापही म्हाडाने सोडतीची तारीख निश्चित न केल्यामुळे 30,000पेक्षा अधिक अर्जदारांचे नवीन वर्षामध्ये स्वतःच्या घरामध्ये जाण्याचं स्वप्न लांबणीवरती पडलेलं दिसतंय। महाराष्ट्रामधल्या क्रमांक 2चं थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामधल्या तोरणमाळमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे। तोरणमाळमध्ये असलेल्या विविध मंदिरांना भेट देण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले। तोरणमाळमध्ये प्रसिद्ध असलेल्या यशवंत तलावामध्ये बोटिंग करताना सुद्धा पर्यटक दिसत आहेत। थंडी वाढत असल्यामुळे पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होती आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना काहीसा चांगला असा रोजगार सुद्धा उपलब्ध झालाय, त्यामुळे दिलासा मिळतोय। पर्यावरणीय नुकसान लक्षात घेत युरोपियन युनियननं कार्बन उत्सर्जनाचे नियम न पाळणाऱ्या उत्पादनांवरती शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय। भारताने त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर भूमिका घेतली असली तरी ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा जाळणं हे अटळ असल्याचं केंद्र सरकारच्या कृतीमधून दिसतंय। केंद्र सरकारने औष्णिक विद्युत निर्मितीसाठी 7.28 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं जाहीर केलंय। भारताची विजेची मागणी आगामी 7 वर्षांमध्ये 366 गीगावॅटवर जाणार आहे। अक्षय ऊर्जेमधून ही मागणी पूर्ण करता येणार नसल्यामुळे कोळशावरील वीज निर्मिती आवश्यक बनली आहे। फ्रान्समधून परत पाठवलेलं भारतीय विमान हे मुंबईमध्ये पोहोचलंय। मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सने हे विमान अडवलं होतं, मात्र फ्रान्स कोर्टाच्या आदेशाच्या नंतर 300 प्रवासी हे भारतामध्ये दाखल होत आहेत। दुबईवरून निकाराग्वाला जाणारं भारतीय नागरिकांना नेणारं हे विमान वातारी विमानतळावर इंधन भरण्यासाठी उतरलं होतं, तेव्हा फ्रान्सनं ते अडवलं। फ्रेंच अधिकाऱ्यांना मानवी तस्करीची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली होती आणि आता फ्रान्स न्यायालयाच्या आदेशाने हे विमान भारतामध्ये परत आलंय। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याचा पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग या पक्षाने पाकिस्तानातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एंट्री केलेली आहे। सईद याचा मुलगा तल्हा सईद याने लाहोरमधून निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर केलंय। 2019 पासून तो कारागृहामध्ये आहे। अमेरिकेने त्याला पकडण्यासाठी 1 कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलंय। फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत। तोशाखान प्रकरणी तुरुंगामध्ये असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोरमधील 2 मतदारसंघांसह आणखी एका मतदारसंघामधून अर्ज दाखल केलाय। गाझामध्ये हमासच्या विरुद्ध इस्रायलची लष्करी कारवाई सुरूच आहे। इस्रायली सैन्यानं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विध्वंस केलाय। गेल्या 24 तासांमध्ये इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये 201 जणांचा मृत्यू झालाय। मृतांची संख्या 20,258 पर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे। मृतांमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचंही कळतंय। दुसरीकडे इस्रायलने शनिवारी आपल्या 5 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुन्हा एकदा इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्याशी चर्चा केली आहे।